नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी रूपलक्ष्मी चौगुले शिंदे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपण ज्या शहरात, ज्या नगरात, ज्या वस्तीत वास्तव्य करतो, जिथे काम करतो, तो परिसर सुरक्षित असणं सगळ्यांसाठीच आवश्यक असतं. महिलांसाठी मात्र ही विशेष अनिवार्याची अशी गोष्ट आहे. कारण जर स्त्रिया निर्भयपणे आपल्या घरात, वस्तीत, शहरात, नगरात, कामाच्या ठिकाणी वास्तव्य करत असतील, तिथे निर्भयपणे काम करू शकत असतील, तरच खऱ्या अर्थाने समृद्ध किंवा विकसित असा समाज निर्माण होऊ शकतो. मंडळी, हल्ली स्त्रियांच्या बाबतीत अत्याचाराच्या ज्या असंख्य घटना आपल्यापर्यंत पोहोचतात, तेव्हा स्त्रियांच्या सुरक्षिततेच्या संदर्भामध्ये असंख्य प्रश्न वाढलेले आहेत. हे मी वेगळं आपल्याला सांगणंच नको. मुंबईसारख्या शहरांमध्ये ठिकाणी तर जी देशाची आर्थिक राजधानी आहे, किंवा अशा असंख्य शहरी भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये जिथे विशेषतः महिला कामासाठी, उपजीविकेसाठी घराबाहेर पडतात, अशा ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेचे प्रश्न तर आणखी जास्त बिकट झालेले आपल्याला बघायला मिळतात. मग बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले स्त्री संसाधन केंद्राच्या वतीने एक अत्यंत सकारात्मक संकल्पना किंवा एक उपक्रम हाती घेतला गेलेला आहे, आणि तो उपक्रम म्हणजे स्त्री सखी शहर. स्त्रियांसाठी ते शहर एक सखी, एका मैत्रिणीसाठी कसं निर्माण करता येऊ शकतं, या विषयाच्या संदर्भामध्ये ही मोहीम किंवा हा उपक्रम हाती घेतला गेलेला आहे. काय आहे हा उपक्रम, काय आहे ही संकल्पना, आजच्या आपल्या कार्यक्रमातनं खरं आपल्याला याच विषयावर बोलायचं आहे. अशा प्रकारची संकल्पना, अशा प्रकारचा कार्यक्रम आपण आणखी इतर कुठे कुठे राबवू शकतो, जिथे स्त्रियांना याची आवश्यकता आहे, या सगळ्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. त्यामुळे आजचा आपला विषय आहे महिलांसाठी, स्त्रियांसाठी सुरक्षित शहर. या विषयावर माहिती देण्यासाठी डॉक्टर कामाक्षी भाटे यांना आज आपण आमंत्रित केलेलं आहे. डॉक्टर कामाक्षी भाटे या सावित्रीबाई फुले स्त्री संसाधन केंद्राच्या सचिव आहेत. केईएम रुग्णालयाच्या त्या प्राध्यापिका आहेत. या क्षेत्रामध्ये त्या भरीव असं कार्य करत आहेत. त्यांच्याकडे मोठा दांडगा असा अनुभव आहे. या विषयाच्या संदर्भात तुमच्याही मनामध्ये असंख्य प्रश्न असतीलच, तर आपण थेट आमच्याशी संपर्क साधू शकता. त्यासाठी तुम्हाला लागणारे फोन नंबर ते असे आहेत: 24908050, 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरनं संपर्क साधण्यासाठी 022 या एसटीडी कोडचा आपण वापर करू शकता. तेव्हा अत्यंत महत्त्वपूर्ण अशा विषयावर चर्चेला आता आपण सुरुवात करणार आहोत. तेव्हा कार्यक्रमाला सुरुवात करते. मॅडम, सखी सह्याद्रीमध्ये मी मनापासून आपलं स्वागत करते. नमस्कार, थँक्यू. खरं तर बृहन्मुंबई महानगरपालिकेचा हा जो सावित्रीबाई फुले स्त्री संसाधन केंद्र आहे, आणि त्याच्या माध्यमातून हा जो अत्यंत सकारात्मक असा उपक्रम हाती घेतला गेलेला आहे, त्या नावातच मॅडम आज आपण बसून इथे चर्चा करत आहोत, ते सावित्रीबाईंच्या पुण्याईमुळेच आणि त्यांच्या परिश्रमामुळेच आपण खरं तर ही चर्चा करू शकतो. आज स्त्री सक्षमपणे समाजामध्ये उभी राहू शकलेली आहे, ती त्यांच्याच पुण्याईने, त्यांच्याच परिश्रमाने. आणि खरं तर त्यांच्या नावावर असणाऱ्या ह्या केंद्राच्या अंतर्गत इतका चांगला स्तुत्य असा उपक्रम आपण हाती घेतलेला आहे. या नावामध्येच ना मॅडम खूप असं एक आपलेपण, कारण स्त्री सखी शहर आपण जेव्हा असं म्हणतो, तेव्हा त्या स्त्रीसाठी अत्यंत सुरक्षित असं शहर, अशी त्या पाठीमागची भूमिका असेल. आपण अधिक सुरुवातीलाच आम्हाला या संकल्पनेच्या बाबतीमध्ये सविस्तर अशी काय माहिती देऊ शकता? मला हे सांगायला आवडेल की आपण हे 74व्या घटना दुरुस्तीनंतर असं लक्षात आलं की जे काही आपण प्लॅनिंग करतो, जे काही आपण शहरासाठी ठरवतो, ते सर्व महिलेसाठी सुरक्षित असलं पाहिजे. खरं. आणि हे प्लॅनिंगच्या स्टेजपासूनच आलं पाहिजे. जे काही गोष्ट महिलेसाठी सुरक्षित आहे ती सर्वांसाठी सुरक्षित असते. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून हा घटना दुरुस्तीचा उपयोग करून घेतलेला आहे. तुला आश्चर्य वाटेल, 1997 सालीच सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन्स दिलेल्या होत्या की ज्या महिला कामासाठी म्हणून घराबाहेर पडतात त्यांची सुरक्षितता हे आपली म्हणजे व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. खरं. आणि तशा प्रकारचे गाईडलाईन्स सुप्रीम कोर्टाने 97 सालीच दिलेले होते. गाईडलाईन्स असे दिले होते की जिथं महिला काम करते तिथं तिला तक्रार करायला कुठेतरी जागा पाहिजे. कारण तिला प्रॉब्लेम झाला, तिला काहीतरी लैंगिक छळवणूक झाली तर ती कोणाला सांगू शकेल. तर त्या दृष्टिकोनातून तिथं जी काही समिती असेल तिथे एक अध्यक्षा जी महिला असेल, 50% तरी त्यामधले जे सदस्य असतील ते महिला असतील, आणि तिथे एक NGO सदस्य असेल. त्याचं कारण असं की ज्याच्या विरुद्ध कंप्लेंट करायची त्याच्या विरुद्ध हे कमिटीचे मेंबर्स बोलतील किंवा नाही, पण ही NGO मेंबर जो असेल किंवा जी असेल
ती या महिलेच्या निदान पाठीशी थांबेल. आणि हे सगळे गाईडलाईन्स सुप्रीम कोर्टाने दिलेले होते. गाईडलाईन्स म्हटलं म्हणजे आपण घरात जसं सांगतो की नाही, या घरामध्ये सगळ्यांनी सत्य बोलायचं, चांगलं वागायचं, असं असतं ते. अलिखित नियम म्हणता येतील तसं, बरोबर आहे. तर पण बृहन्मुंबई महानगरपालिकेने हे अलिखित नियम अगदी तंतोतंत पाळले, हे सांगायला मला चांगलं वाटतं. कारण 2004 मध्येच आपल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेने एक धोरण अंगीकारलं, ज्याच्यामध्ये तिथे काम करणाऱ्या सर्व महिलांना सुरक्षित वाटेल असं एक धोरण स्वीकारलं. आणि त्या अनुषंगाने जवळजवळ 64 समित्या, ज्याला तक्रार समित्या असं म्हटलं गेलं, अशा वेगवेगळ्या ठिकाणी निर्माण केल्या. फक्त समित्या निर्माण करून थांबले नाहीत, तर ती सगळी यंत्रणा, जी ऍक्टिव्ह यंत्रणा पाहिजे, की तिथे कंप्लेंट्स घेणारे लोक आहेत, ते वेळच्या वेळी त्या कंप्लेंट्सना म्हणजे एक करणारे लोक आहेत असं. आणि ते समिती सदस्य सगळे काही ट्रेनिंग घेतलेले किंवा लिगल लोक नसतात की नाही, तर त्यांचं सक्षमीकरण करण्याची सुद्धा जबाबदारी बृहन्मुंबई महानगरपालिकेने घेतली. आणि या सगळ्या ज्या समित्या आहेत त्या कार्यान्वित केल्या त्या 2004 मध्येच. तर इतक्या आधी म्हणजे कायदा, तुला माहिती असेल की कायदा हा 2013 मध्ये आला. तर कायदा का आला म्हणजे मगाशी जे सांगितलं मी तुला की मार्गदर्शक तत्व अशी होती की महिलेला सुरक्षित वाटलं पाहिजे, पण सगळ्यांनी काही मार्गदर्शक तत्व ती अंगीकारली नाहीत. आणि मग तो अंगीकार होण्यासाठी आणि त्या महिलेला सुरक्षित वाटण्यासाठी जो स्त्री सखी शहराचा भाग आहे, खरं त्याच्यानंतर कायदा यायला लागला. बरोबर. म्हणजे खरोखर म्हणजे कायदा येण्याच्या आधी खरं तर सर्व समाजाची ही जबाबदारी असते. एखादा कायदा निर्माण करावा लागतो कारण तो एक मोठा प्रश्न समाजापुढे उभा असतो. पण त्याच्या आधीच ही एक समाजाची स्वतःहून जबाबदारी असते की एखाद्या गोष्टीसाठी कायदा करण्याची वेळ येईल इथपर्यंत आपण थांबतो. खरं तर हा खरं दुर्दैवाचा भाग आहे. स्त्रियांच्या बाबतीत हा सतत आपल्याला हल्ली जाणवतो. मॅडम, याविषयी अधिक बोलूयात. आपल्याला एक फोन आलेला आहे नाशिकवरनं. रवींद्र कुडाळकर बोलू इच्छित आहे. नमस्कार रवींद्रजी. हॅलो. ही कल्पना खरंच अतिशय सुखावह आहे, पण तितकीच आव्हानात्मक यासाठी वाटते की वास्तव हे अतिशय दाहक आहे. म्हणजे शहर हे कुठलेही असो, तर मला असं विचारायचे की नुसतं मुंबईच नव्हे तर इतर शहरांमध्ये सुद्धा या योजनेची अंमलबजावणी चांगली होण्याच्या दृष्टीने, सकारात्मक होण्याच्या दृष्टीने आपले काय विचार आहेत, आणि यामध्ये तुम्ही स्त्रियांना सुरक्षिततेच्या दृष्टीने काही प्रशिक्षण वगैरे देणार आहात का? धन्यवाद. नक्कीच, धन्यवाद रवींद्रजी. आपण खरं तर आजचा जो विषय आपण हाती घेतलेला आहे त्यामध्ये हाच त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे की अशा प्रकारचा उपक्रम हा विविध शहरांमध्ये, ग्रामीण भागात देखील कसा राबवता येऊ शकतो, जेणेकरून स्त्रियांना अधिक सुरक्षित वातावरण आपण निर्माण करून देऊ शकतो. आणि ते जसं म्हणाले ते खरोखर आव्हानात्मक अशी ही गोष्ट आहे, परंतु ती बऱ्याच अंशी आपण खरं सत्यात उतरवलेली आहे आणि त्याचा तुम्हाला चांगला फायदा किंवा रिस्पॉन्सही मिळतोय मला वाटतं. तर त्याही विषयी आपण प्रेक्षकांना माहिती देऊया. त्याच्या आधी मला थोडंसं कुडाळकर साहेबांचा प्रश्न महत्वाचा वाटतो म्हणून म्हणते की त्यांचा जो प्रश्न आहे तो फार महत्वाचा आहे की सगळ्या शहरांचं काय. तर ही जी गोष्ट आहे ना ती फक्त केवळ सरकार किंवा सरकारी यंत्रणा करू शकणार नाही. आणि म्हणूनच ह्याच्या सगळ्या ह्याच्यामध्ये लोकांचा सहभाग, जे लोक या पद्धतीचं काम करतायत, जे लोक ह्या पद्धतीची चळवळ करतायत, ज्या महिलांच्या संघटना आहेत, जे इतर संघटना आहेत, जे या पद्धतीचं काम करतायत, त्यांनी एकत्र येऊन सरकारच्या बरोबर म्हणजे हातात हात घालूनच हे कार्य पुढे जाऊ शकेल. आणि त्यामुळे हे स्त्री सखी शहराची जी संकल्पना आहे त्याच्यात आधीच सांगितलेलं आहे की केवळ सरकार हे करू शकणार नाही, हा लोकसहभाग फार महत्वाचा आहे. अगदी कुठलीही गोष्ट लोकसहभागातूनच सिद्ध होऊ शकते, हे आपण वारंवार खरं तर सिद्ध झालेलंही आहे. बरोबर. आणि ह्या तुमच्या संकल्पनेमध्ये अनेक संस्था तुमच्या बरोबर जोडल्या गेलेल्या आहेत, तर त्याविषयी जर माहिती दिली तर आपोआपच कुडाळकरांच्या प्रश्नाला आपण मला वाटतं उत्तर मिळेल. बरोबर आहे. काय सांगता येऊ शकतं त्याविषयी? तर मी मगाशी ज्याप्रमाणे म्हटले की त्या 64 कमिट्या निर्माण झाल्या, पण तेवढंच फक्त मनपा कार्यालयापुरतंच न थांबून मुंबई हे स्त्री सखी शहर बनवण्यासाठी म्हणून याच समितीच्या अंतर्गत सावित्रीबाई फुले स्त्री संसाधन केंद्राची स्थापना झाली. पण 74व्या घटना दुरुस्तीप्रमाणेच हे काही सगळं फक्त सरकारी याच्यानी मॅनेज करायचं नव्हतं. म्हणजे तिथे मॅनेजमेंट हे केवळ बृहन्मुंबई महानगरपालिकेचं नको होतं. कारण तुला माहिती आहे की मुंबई हे असं शहर आहे
तिथं स्त्रियांची चळवळ फार मोठ्या प्रमाणावर झाली आहे. खूप लोकांनी ह्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. तर अशा सगळ्या स्त्री संघटनांना बृहन्मुंबई महानगरपालिकेने पाचारण केलं, त्यांना बोलवून घेतलं. साधारणतः 18 ते 20 संघटनांना बोलवून घेतलं. आमची ही संकल्पना आहे आणि तुम्ही आमच्यासाठी काय करू शकता, आपण एकत्र काय करू शकतो ह्याच्यावर चर्चा झाल्या. आणि त्यामधल्या काही संघटना आता बृहन्मुंबई महानगरपालिकेबरोबर काम करतात. तर त्यांचे काही नावं मी सांगेन. म्हणजे तुम्हाला नक्की माहितीये की मुलगी झाली हो ना हे जे नाटक आहे ते स्त्रीमुक्ती संघटनेने खूप पॉप्युलराईज केलेलं आहे. जागतिक पातळीवर ते पॉप्युलराईज झाले. तर अशी ही स्त्रीमुक्ती संघटना ज्यांचं काम कचरा वेचक महिलांच्या बरोबर पण आहे, तर ती सावित्रीबाई फुले स्त्री संसाधन केंद्रामध्ये आहे. आणि त्यांचं काम असं आहे की ते कौटुंबिक सल्ला देतात. महिलांच्या बाबतीत कौटुंबिक मारहाण फार असते आणि मग त्यांना कुठेतरी सल्ल्याची आवश्यकता असते. आणि स्त्रीमुक्ती संघटना ही सावित्रीबाई फुले स्त्री संसाधन केंद्रात कौटुंबिक सल्ला देतात. दुसरी संघटना जी आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये आहे ती आहे मॅडम, मला वाटतं ह्या ज्या संस्था आहेत त्यांच्याविषयी माहिती घेणं खूप आवश्यक आहे. त्यामुळे आपण सविस्तर ती माहिती घेऊयात. थोडंसं थांबवते. तत्पूर्वी कोल्हापूरवरून आपल्याला फोन आलेला आहे, तो खोळंबलाय, तो आधी घेते. कोल्हापूरवरून पाटील आपल्याशी बोलू इच्छित आहेत. नमस्कार. आपले हे नेहमी कार्यक्रम आम्ही ऐकतो, अत्यंत चांगले आणि उद्बोधक असतात. आणि आजच्या याच्यासाठी मला दोघींना पण असा प्रश्न विचारायचा आहे की महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि सन्मानासाठी कामकाजाच्या ठिकाणी समुपदेशनाचे काही वर्ग कसे घेता येतील आपल्याला? नक्कीच. धन्यवाद. पाटील साहेबांचा जो प्रश्न आहे की समुपदेशनाचं जे काय असेल किंवा प्रिव्हेन्शन, तर पालिकेच्या म्हणजे धोरणाप्रमाणे पण आणि नवीन कायद्याप्रमाणे पण प्रिव्हेन्शनला फार महत्व आहे. म्हणजे केवळ एखादी घटना झाल्यानंतर त्या घटनेचं कसं आपण पुढे नेऊ शकतो किंवा त्या महिलेला कसा न्याय देऊ शकतो हे एक भाग झाला. पण अशी घटना होऊच नाही मुळात काहीतरी प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स घेतल्या पाहिजेत. अशा एखाद्या समिती आहे ह्याच्याबद्दल माहिती मिळाली पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून बरेच प्रयत्न केले गेले आहेत. माझ्याकडे एक पोस्टर आहे ते मी दाखवू शकते, तर मी दाखवेन. तर त्याच्यात असं आहे की सुरक्षित कार्यस्थळ हे काय असतं. तर सुरक्षित कार्यस्थळ हे असं असतं की जिथे महिलेला असं वाटतं की आपण इथे रोज आलं पाहिजे आणि आपल्या या ठिकाणी आपल्याला जर काही कंप्लेंट असेल तर मला सांगायला कोणीतरी व्यक्ती आहे ज्यांना मी सांगू शकते आणि ही माझी चूक नाहीये. म्हणजे ह्या इथे मला येता येईल, मला कंप्लेंट करता येईल आणि ही काही माझी चूक नाहीये. आणि व्यवस्थापन ह्या महिलेला ते एक स्टँडिंग देतं की तू काही काळजी करू नकोस बाई, तू हे कंप्लेंट करू शकतेस. आणि अशा तऱ्हेचे पोस्टर्स जागोजागी लागले तर ती महिला समजू शकते की माझं ऐकणारं कोणीतरी आहे. खरंय. दुसरं असं की अवेअरनेसचा भाग जो आहे त्याच्यामध्ये असंही आहे की एखादी अशी समिती आहे म्हटल्यावर लोक तसं वागणार पण नाही. लैंगिक छळ कशाला म्हणतात त्याचा अवेअरनेस आपण सर्वसामान्यपणे सगळ्यांचंच, मग महिलांचं असेल आणि पुरुषांचं असेल, ते आपण करून घेतलं पाहिजे. सर प्रिव्हेंटिव्ह पाटील साहेब म्हणतात त्याप्रमाणे प्रिव्हेंटिव्ह हा फार फार महत्त्वाचा. अगदी खरं आहे. आणि प्रत्येक कार्यालयामध्ये मग ते सरकारी असेल किंवा खाजगी कार्यालय असेल तिथे अशा प्रकारचं सुरुवातीपासूनच मला वाटतं एक प्रकारे प्रशिक्षण देण्याकडे कल हल्ली वाढलेलाही आपल्याला दिसून येतो. म्हणजे असंख्य घटना आपण बघतो त्या माध्यमातून आपल्याला हे लक्षात येतं की हल्ली या पद्धतीने प्रिव्हेन्शन घेण्याकडे ऑफिसेसचा कल हा वाढलेला आपल्याला दिसून येतो. मॅडम, ब्रेकला जाण्यापूर्वी आपल्याला ज्या प्रेक्षकांनी फोन केला होता आणि प्रश्न विचारला होता त्याच्यामध्ये समुपदेशनाचा मुद्दा जो आहे तो त्यांनी त्याच्यावर भर दिला होता. मला वाटतं आपल्याकडे कुठलीही गोष्ट कायद्याने जोपर्यंत बंधनकारक केल्या जात नाही तर तोपर्यंत ती गोष्ट आचरणात आणल्या जात नाही असंही चित्र दिसतं. आपला काय अनुभव सांगतो या बाबतीमध्ये? अनुभवापेक्षा एक महत्वाचं सांगते रूपलक्ष्मी ह्याच्यामध्ये की हा कायदा इतका बंधनकारक आहे की इव्हन प्रायव्हेट जे हे असतात ऑफिसेस आहेत तिथे सुद्धा समिती असणं कायद्याने बंधनकारक झालेलं आहे. दुसरं असं आहे की एखाद्या ठिकाणी जर अशी समिती नाहीये असं जर लक्षात आलं तर त्या ऑर्गनायझेशनला 50,000 रुपये दंड आहे. बरं. आणि म्हणजे आता जर पूर्वी जसं मनाला येईल तर समिती असेल आणि मनाला येईल तर समिती नसेल, आता असं तसं उरलेलं नाही. त्यांना समिती करायलाच लागते, त्यांचं ट्रेनिंग करून घ्यायला लागतं त्या समितीचं आणि त्याचा रिपोर्ट गव्हर्नमेंटला जातो वर्षाला.
आणि महिलेला जर असं कळलं की ह्या समिती माझ्या बाजूनी बरोबर बोलत नाहीये किंवा काय, तर ती सरळ गव्हर्नमेंटच्या कमिटीकडे जाऊ शकते, अशी सुद्धा मुभा या कायद्याने दिलेली आहे. अच्छा, याविषयी अधिक माहिती घेऊयात मॅडम. औरंगाबादवरून आपल्याशी अरुण बोलू इच्छित आहेत. बघूयात ते काय म्हणतायत. नमस्कार अरुणजी. नमस्कार मॅडम. नमस्कार. न्यायालयीन कक्षेमध्ये मूलभूत अधिकारांचा विरुद्ध निषेध करून हक्कांसाठी न्यायालयामध्ये दाद मागता येते. मात्र मार्गदर्शक तत्वे निव्वळ निर्देशात्मक स्वरूपाचे असल्याने अरुणजी थोडं थांबवते. तुमचा आवाज सुरुवातीपासून आमच्यापर्यंत पोहोचला नाही. जरा पुन्हा एकदा प्रश्न मोठ्याने विचाराल का? हो, येतोय का? हा, बोला. न्यायालयीन कक्षेत मूलभूत अधिकारांविरुद्ध निषेध करून हक्कांसाठी न्यायालयामध्ये दाद मागता येते. मात्र मार्गदर्शक तत्वे निव्वळ निर्देशात्मक स्वरूपाचे असल्याने मार्गदर्शक तत्वांविरुद्ध न्यायालयातही जाता येत नाही. मला हा मुद्दा समोर ठेवून केवळ महिला सुरक्षेसाठी मार्गदर्शक तत्वातून वगळून मूलभूत हक्कांमध्ये समाविष्ट करून महिलांना अभय देता येईल का? अगदी नक्कीच. धन्यवाद अरुणजी. काय सांगता येऊ शकतं मॅडम? मी असं म्हणते, मला खूप ते सेन्सिटिव्ह वाटतात ज्यांनी प्रश्न विचारला अरुणजी. तर त्यांचं असं म्हणणं आहे की केवळ मार्गदर्शक तत्वे असतील तर काय महिलेला कुठे न्याय मिळणार आहे? त्यांचं अगदी बरोबर आहे. 2013 मध्ये, डिसेंबरच्या 2013 मध्ये नवीन कायदा आलेला आहे आणि हा कायदा खूप स्ट्रिक्ट आहे. मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे इव्हन प्रायव्हेट ऑर्गनायझेशन असेल तर त्यांना ती समिती करणं खूप बंधनकारक आहे आणि तशी समिती नसेल तर त्यांना 50,000 रुपये दंड पण होऊ शकतो. तर फक्त मार्गदर्शक तत्वावर त्यांनी सांगितल्याप्रमाणे हे होऊच शकलं नव्हतं. केवळ सेन्सिटिव्ह ऑर्गनायझेशन जशा मनपा आहे त्यांनी जसं आपलं एक धोरण बनवलं तसं सगळीकडे धोरणही बनलेलं नव्हतं. बृहन्मुंबई महानगरपालिका ही एकमेव महानगरपालिका मला सांगायला खूप चांगलं वाटतं की देशातली ज्याने असं धोरण बनवलं. पण कायदा हा आता नवीन आलेला आहे आणि कायद्याप्रमाणे बंधनकारक आहे अशा समित्या असणं. खरंय, अगदी खरंय. त्यामुळे हा महत्वाचा मुद्दा आहे आणि म्हणूनच आपण वारंवार अशा प्रकारची चर्चा आयोजित करतो मॅडम, की जेणेकरून ज्यातनं काहीतरी मार्ग निघेल, ज्यातनं काहीतरी सकारात्मक भूमिका पुढे येऊ शकेल. म्हणून या विषयावर हल्ली खूप चर्चा पण आपण ऐकत असतो. मॅडम, आपण या चर्चेला जेव्हा मध्यंतरी आपण जो प्रश्न घेतला होता की वेगवेगळ्या संघटना ज्या आहेत त्या आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत आणि त्या संघटनांच्या माध्यमातून आपण कार्य करता, त्या संघटनांविषयी काही माहिती देता येऊ शकते का? हो, मला या संघटनांच्या बद्दल माहिती द्यायला चांगलं वाटतं. का माहितीये का की बृहन्मुंबई महानगरपालिकेने एकट्यापणाने हे काही करता येणं शक्य नव्हतं. जे करायचंय ते इतरांच्या बरोबरीनं करायचंय, कारण जे त्याच्यामध्ये एक्सपर्ट्स आहेत. मी आधी म्हटल्याप्रमाणे मुंबई हे चळवळीचं शहर आहे आणि महिलांची चळवळ फार मोठ्या प्रमाणावर मुंबईमध्ये झालेली आहे. तर मुंबईमध्ये ज्या बेस्ट संघटना होत्या त्या सावित्रीबाई फुले स्त्री संसाधन केंद्राशी जोडल्या गेलेल्या आहेत. त्यातली एक आहे अक्षरा. अक्षरा ही एक अशी संघटना आहे ज्यांची 14 वर्षापर्यंत म्हणजे 18 वर्षापासून एक अशी लायब्ररी आहे ज्याला विमेन सेंट्रिक लायब्ररी म्हणतात. म्हणजे कुठेही जर रिसर्च व्हायचं झाला तर जी पुस्तकं आवश्यक असतात ती या लायब्ररीत आहेत. इतकंच नाही तर कुठल्याही महिलेला, मुलीला, शाळेत जाणाऱ्या मुलीला बसून अभ्यास करायचा असेल तर तिथे खूप चांगली अभ्यासिका आहे आणि ती अभ्यासिका बृहन्मुंबई महानगरपालिकेने उपलब्ध करून दिलेली आहे. जिथं वर लाईट आहे, पंखा आहे, बसायला टेबल खुर्ची आहे आणि स्वच्छ आणि सुरक्षित शौचालय आहे. अशी ही जागा आहे जिथं सगळ्या महिलाच आहेत त्या संपूर्ण याच्यामध्ये. तर अशी एक अक्षरा संस्था आहे ज्यांनी ही चांगली लायब्ररी चालवलेली आहे आमच्याकडे. तिसरी संस्था आहे स्नेहा, जी गेली मुंबईमध्ये 22 वर्ष काम करते आणि वेगवेगळ्याकडे त्यांचे वेगवेगळे उपक्रम आहेत. हॉस्पिटल्स बरोबर त्यांचं काम आहे, हेल्थवर त्यांचं काम आहे आणि आमच्याकडे सावित्रीबाई फुले स्त्री संसाधन केंद्रामध्ये काउन्सिलिंगचं ते काम करतात. तर मार्जिनलाइज्ड म्हणून जे व्यक्तिमत्व असतात त्यांच्यासाठी म्हणून त्यांच्यावर होणाऱ्या हिंसेमधून ज्यांना काउन्सिलिंगची आवश्यकता असते ते स्नेहा ही संस्था ते काउन्सिलिंग करते. आणि आणखीन एक असं असतं की ज्या महिलांना अत्याचार सहन करावे लागतात त्यांना कधी कधी मानसिक आरोग्याची सुद्धा आवश्यकता असते. तर केईएम रुग्णालयाने इथं आमच्याकडे काउन्सिलिंग सेंटर सुरू केलेलं आहे ज्याला सायकोलॉजिकल काउन्सिलिंग असं म्हणतात. ते दर आठवड्याला चालू ठेवलेलं असतं आणि ह्या ज्या संघटना आहेत म्हणजे स्नेहा, स्त्रीमुक्ती संघटना, अक्षरा, यांना जर वाटलं की अमक्या अमक्या महिलेला अशी गरज आहे तर त्यांना ते रेफर करतात, डॉक्टर्सना बोलवून घेतात आणि हे काउन्सिलिंग सेंटर सुद्धा सावित्रीबाई फुले स्त्री संसाधन केंद्रात चालतं. हे संसाधन केंद्र इथून खूपच जवळ म्हणजे एल्फिन्स्टन वेस्टला आहे आणि हे संसाधन केंद्र
6 दिवस चालू असतं आठवड्याचे. म्हणजे वेगवेगळ्या संघटना, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिला असतील किंवा काम करणारी मंडळी असतील, ती एकत्रित येऊन महिलांच्या सर्वच अंगांवर, सर्वच प्रॉब्लेम्सवर विचार करणं, हा खरं तर या सगळ्या पाठीमागचं सूत्र आहे असं म्हणायला काही हरकत नाही मॅडम. या संघटनांच्या व्यतिरिक्तही आणखी काही संघटना आहेत किंवा स्वतंत्रपणे काही कार्य केले जातात? म्हणजे विशेषतः मला जो मुद्दा काढायचा आहे मॅडम, की जेव्हा आपण स्त्रियांच्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये चर्चा करतो तेव्हा मुळातच तिच्या जन्मापासूनच सुरुवात होते. स्त्री भ्रूण हत्येसारखा महत्वाचा गंभीर जो प्रश्न आहे, यावेळी ती माता, महिला किंवा बाळगर्भ या दोघांसाठी देखील कायदा भक्कमपणे असताना देखील अशा असंख्य घटना घडताना आपण आजही दैनंदिन बघतो. या विषयावर काय सकारात्मक धोरण किंवा भूमिका आपल्या संस्थेकडनं घेतल्या जाते? बरोबर आहे रूपलक्ष्मी, हे बोलण्याआधी मी थोडंसं एक राहून गेलं ते सांगते. ते म्हणजे की मजलिस आणि लॉयर्स कलेक्टिव्ह अशा या 2 संस्था आहेत ज्या इथं लॉच्या बद्दल म्हणजे कायद्याविषयक सल्ला महिलांना देतात. खरं म्हणजे कायदा, कोर्ट म्हटल्यावर महिला थोडं बिचकतात. दुसरं असं आहे की त्याच्यामध्ये पैसा खूप जातो आणि महिलांच्याकडे पैसा नसतो. तर या 2 संघटना ज्या आहेत ते कायदाविषयक सल्ला जो आहे तो मोफत देतात आणि त्या इथे म्हणजे आठवड्याचे 6 दिवस ह्या 2 संघटना तिथे असतात. तू जो महत्वाचा मुद्दा सांगितलास की मुलगी होणं हे आपल्या देशामध्ये एक अशी स्ट्रगल झालेली, अशी गोष्ट झालेली आहे की मुलगी न होऊ देणं याच्यासाठी सगळे हे बघत असतात की इतर कुणालाही मुलगी झाली तर चालेल, मला मात्र नको, माझ्या घरात ते नको. खरं मॅडम, या विषयावर बोलूयात आपण. एक अहमदनगरवरनं फोन आलेला आहे, तो फोन घेते. राजश्री जठार बोलतायत आपल्याशी. नमस्कार. नमस्कार राजश्री. हा मॅडम. हा माझं असं हे तुम्हाला विचारणं आधी नमस्कार तुम्हाला दोघींनाही. पण नमस्कार. हा विषय खूपच चांगला घेतलेला आहे. धन्यवाद. माझी मुलगी सध्या मंत्रालयात सर्व्हिसला आहे. त्याच्या आधी पण 2-3 ठिकाणी असं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती काम करते ती. तिला ऑफिसमध्ये मानसिक खूप त्रास देतात. म्हणजे तिची जी पोस्ट आहे त्या पोस्टला तिला काय हेच करू घेत नाही. तिच्यापेक्षा खालच्या लेवलची ती कामं देतात आणि आता 5:30 वाजता जर ऑफिस सुटतंय तर त्यांना उशिराने का बरं घरी सोडतात? हे ऑफिसर बायका किंवा पुरुष जेंट्स सुद्धा उशिराने येतात 5-5:30 वाजता ऑफिसला आणि तिथून पुढे 8, 8:30, 9 वाजेपर्यंत बसवून ठेवतात. ही काय वेळ झाली का सांगा तुम्ही? आता खरं घरी जायला ती राहते खारघरला आणि जायला उशीर होतो घरी, म्हणजे 9-10 वाजतात घरी जायला. खरं अशा महिला नक्की राजश्रीताई, म्हणजे कामाच्या ज्या वेळा आहेत त्या संदर्भामध्ये पण खरं तर कडक नियम असतानाही असे प्रकार दिसून येतात. याबाबत काय सांगता येऊ शकतं मॅडम? राजश्रीताई हे आहेत ना, त्या आई आहेत त्यांच्या मुलीची, त्यांना काळजी वाटणं खूप साहजिक आहे. कारण मुंबईसारख्या ठिकाणी इतक्या लांबून खारघरपर्यंत ती मुलगी रात्री जाणार आहे, संध्याकाळी जाणार आहे, तर तिच्या सुरक्षिततेची जबाबदारी ही ऍडमिनिस्ट्रेशनवर आहे, हे लक्षात ठेवायला पाहिजे. आणि आपण असं पण म्हटलेलं आहे की तिला सुरक्षितपणे तिच्या घरी पोहोचवण्याची जबाबदारी सुद्धा खरं म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशनने घ्यायला पाहिजे. ती त्याच्याबद्दल कंप्लेंट करू शकते, तिच्या टायमिंग वेळा त्याच्याबद्दल ती घेऊ शकते. पण एक आहे सांगते मी तुम्हाला की ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हॅरॅसमेंट आणि सेक्शुअल हॅरॅसमेंट मध्ये अगदी बारीकचा फरक असतो आणि ती थिन लाईन इतकी असते की काही वेळेला ती हॅरॅसर व्यक्ती ही खरं म्हणजे सेक्शुअल हॅरॅसमेंट करत असते, पण त्याचं सगळं वागणं जे असतं ते ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हॅरॅसमेंट प्रमाणे असतं. आणि म्हणूनच तर खरं म्हणजे चॅलेंज आहे समितीसमोर की ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हॅरॅसमेंट नसून ही सेक्शुअल हॅरॅसमेंट आहे हे प्रूव्ह करणं. तर कंप्लेंट करायला काहीच हरकत नाही, पण आपण वेळ सांभाळतो का, आपण वेळेत येतो का, वेळेत जातो का, हे सगळं सुद्धा त्यांनी बघितलं पाहिजे, महिलांनी सुद्धा. खरंय म्हणजे महिलांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तक्रार करताना महिला पुढे सरसावते, त्याही वेळेस मॅडम खूप विचार करते. कार्यालयाच्या ठिकाणी असो, घरगुती हिंसाचाराच्या संदर्भामध्ये असो किंवा आपण जो मुद्दा छेडलेला आहे स्त्री भ्रूण हत्येचा त्याही संदर्भामध्ये असो. मॅडम, ब्रेकला जाण्यापूर्वी आपल्याला ज्या मातेचा प्रश्न आलेला होता, एक काळजी, एक चिंता वाटणं हे साहजिक आहे. मुंबईसारख्या ठिकाणी, इतरही अनेक शहरामध्ये जिथे स्त्रिया कामासाठी बाहेर पडतात तेव्हा ती सुरक्षित घरी रात्री वापस येणं हा सगळ्यांसाठी, घरच्यांसाठी देखील एक चिंतेचा विषय असतो. अशा वेळी काही प्रॉब्लेम झाल्यानंतर स्त्रिया समोर येऊन सरसावून एखादी कंप्लेंट करायला धजावत नाहीत. या पाठीमागची कारणं काय आहेत? आणि मग एखादं शहर आपण तिच्यासाठी सुरक्षित किंवा सखीसम असं बनवण्याचा जो आपण विचार किंवा संकल्पना आहे, अशा वेळी ही गोष्ट फारच महत्वाची आहे. आणि मग
एखाद्या स्त्रीने हे सरसावण्यासाठी, पुढे येण्यासाठी काय करायला हवं आणि आपल्या संस्थेकडे अप्रोच होताना स्त्रीने कशा पद्धतीने बघायला हवं किंवा ती कशी येऊ शकते आपल्या संघटनेकडे, संस्थेकडे, याविषयी मार्गदर्शन करा. पहिल्यांदा मी असं सांगते की मुलगी जेव्हा मोठी होत असते तर तिला काही असं सांगितलं तू सहन करत राहा बाई असं सांगण्यात येतं. आई वडीलच ते सांगतात, सासरी पण तेच सांगितलं जातं की तू सहन करायचं, कुणाला काही सांगायचं नाही. शिवाय अशा समित्या जरी असल्या तरी महिलेला असं वाटत असतं की मी कंप्लेंट करायची का नाही, माझी कंप्लेंट खरी मानली जाईल का, माझ्यावर कुणी विश्वास ठेवेल का. तिला असं वाटायला लागतं की माझंच काही चुकलंय का, किंवा मी कंप्लेंट केली तर मला घरातून म्हणतील का तू असे कपडे का घातले, तसे कपडे का घातले, त्यामुळेच तुला त्रास होतो, इतरांना कसा होत नाही. या सगळ्या गोष्टी तिच्या मनामध्ये असतात आणि म्हणून ती कंप्लेंट करायला पुढे येत नाही. दुसरं असं वाटतं की खरोखरच सेक्शुअल हॅरॅसमेंट आहे का, मलाच काहीतरी वाटतंय, इतरांना होत नाही, मलाच कसं वाटतंय. आणि शिवाय कधी कधी समजा तिने कंप्लेंट करायचं ठरवून कुणाला तरी सांगितलं की बाई मला असं होतंय, मला असा त्रास होतोय, तर कदाचित ती मैत्रीण किंवा ते म्हणजे कर्मचारी तिला असं म्हणेल की आम्हाला नाही होत बाई, तुला कसं काय होतं. तर या सगळ्यामुळे ती बिचारी घाबरून कंप्लेंट करत नाही. हे मी सांगते की फार कंप्लेंट्स होतात असंही काही नाहीये, खरोखर कंप्लेंट्स होत नाहीत कारण आपली शिकवणच मुळे अशी होते की कंप्लेंट करायची नाही. तर हा एक भाग आहे. दुसरं जे तुम्ही मागासपासून म्हणताय की स्त्री म्हणजे भ्रूण हत्या आणि लिंग ओळख, तर त्याचं असं आहे की ह्याच्या विरुद्ध कायदा होऊन गेली 25 वर्ष झाली. खरं की गर्भात असलेलं जे लिंग बाळ आहे त्याचं लिंग ओळख करून घ्यायची नाही आणि मुलगी असेल तर त्याचा गर्भपात होऊ नये म्हणून लिंग जांच विरोध एक कायदा झालेला आहे. तो होऊन 25 वर्ष झालेली आहेत आणि तरीही लोक आपलं गर्भामध्ये लिंग कुठलं आहे आणि मुलगी असेल तर गर्भपात करून घेण्याचं चालूच ठेवतात. तर सावित्रीबाई फुले स्त्री संशोधन केंद्रामध्ये फास्ट म्हणून आम्ही एक फोरम बनवलेला आहे. फास्टचा असा अर्थ आहे फोरम अगेन्स्ट सेक्स सिलेक्शन. याचा अर्थ असा आहे की कायदा झाला आहे, यंत्रणा आहे आणि तरी कसं काय बाबा की हे डॉक्टर्स हे करू शकतात. कारण एखादी महिला आरशात बघून काही करू शकत नाही की मुलगा आहे का मुलगी आहे. ह्याच्यामध्ये डॉक्टर जो शिक्षित आहे तो ह्या संपूर्ण ह्याच्यामध्ये सहभागी आहे. म्हणजे त्याच्या सहभागाशिवाय हा जो म्हणजे गुन्हा आहे तो होऊच शकत नाही. खरंय खरंय. तर स्त्री संसाधन केंद्रातर्फे आपण एक अशा खूप अवेअरनेसचे कॅम्प्स घेतो आणि शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे बृहन्मुंबई महानगरपालिकेची जी यंत्रणा आहे की ह्याच्यावर कंट्रोल ठेवायचा, त्या यंत्रणेमध्ये सुद्धा आमचा सहभाग आहे. किंवा आम्ही तुम्हाला कशी मदत करू ज्याच्यामुळे आपण हा कायदा पूर्णपणे अंमलबजावणीत येईल. आणि या तऱ्हेने म्हणजे असं नाही म्हणत राहायचं कायम की तुम्ही काही करत नाही, गव्हर्नमेंट काही करत नाही, तर आपण सुद्धा ह्याच्यामध्ये कसा सहभाग घेऊ शकतो त्या तऱ्हेने हे फोरम अगेन्स्ट सेक्स सिलेक्शन काम करतं. खरंय मॅडम. कारण या समस्येमुळे, कारण स्त्रियांचा जो जन्मदर घटत चाललेला आहे त्यामुळे अनेक समस्या, मग स्त्रियांवरचे होणारे अत्याचार असतील, यांचं वाढतं प्रमाण, कुठेतरी संबंध आहे एका प्रश्नाशी दुसऱ्या प्रश्नाचा जो निगडीत असा संबंध आहे तो अवलंबून असतो. त्यामुळे या प्रत्येक प्रश्नावर खरं तर विचार होणं, त्याच्यावर उपाययोजना होणं हा महत्वाचा भाग आहे आणि आपल्या संस्थेच्या मार्फत तेच कार्य होत असताना आम्ही बघतो. मॅडम, जेव्हा आपण स्त्री सुरक्षित शहर असं म्हणतो तेव्हा स्त्री जेव्हा कामासाठी बाहेर पडते किंवा कुठल्याही कामानिमित्त स्त्री घराच्या बाहेर पडते तेव्हा सध्या ऐरणीवर आलेला जो मुद्दा आहे तो आहे स्वच्छ आणि सुरक्षित शौचालय. हा एक महत्वाचा मुद्दा आहे असं वाटत नाही का? जेव्हा आपण स्त्री सुरक्षित शहर म्हणतो तेव्हा या मुद्द्याच्या संदर्भामध्ये आपल्या संस्थेकडनं काय काम होतं? हा जो मुद्दा तू उठवलास तो खूप चांगला आहे आणि महत्वाचा आहे. म्हणजे मी एकदम मगाशी लायब्ररी बद्दल बोलत असताना पुन्हा एकदम अंडरलाईन करून म्हणाले की इथं स्वच्छ शौचालय आहे. याचाच अर्थ आहे की शौचालयाचा आणि स्वच्छता असलेल्या शौचालयाचा आणि सुरक्षिततेचा खूप जवळचा संबंध आहे. खरंय. आता मुंबईमध्ये गेले 3 वर्षापासून 34 संघटना एकत्र येऊन राईट टू पी नावाची एक चळवळ सुरू केलेली आहे. तुला आश्चर्य वाटेल की मुंबईमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर महिला कामासाठी बाहेर पडत असताना सुद्धा एकही मोफत, सुरक्षित आणि स्वच्छ असं मुतारी महिलांसाठी उपलब्ध नव्हती आतापर्यंत. आणि मग आता या चळवळीनंतर 3 वर्षापासून जी चळवळ चालू आहे त्याच्यानंतर आता बृहन्मुंबई महानगरपालिकेने असं सांगितलेलं आहे की आता जे उपलब्ध शौचालय आहेत त्यापैकी एकाचं फ्री युरिनल
म्हणून उपलब्ध करून दिलेली आहे महिलांसाठी. ह्याच्यामध्ये सुद्धा सावित्रीबाई फुले स्त्री संसाधन केंद्राने सहभाग घेतलेला आहे. आणि राईट टू पी ही एक खूपच प्रोग्रेसिव्ह चळवळ आहे, ती इतरकडे महाराष्ट्रामध्ये पसरती आहे. हे खूप चांगली गोष्ट आहे, कारण महिला सगळीकडे खूप मोठ्या प्रमाणावर बाहेर पडतात. आता तुला आणि मला हे फार जाणवणार नाही, कारण आपण कामाच्या ठिकाणी आल्यानंतर इथे युरिनल आहे, बाथरूम आहे, आपण जातो येतो, काही प्रॉब्लेम नाही वाटत. पण जी बाई भाजी विकते, फळं विकते, ती सकाळी 5, 5:30, 6ला घरातनं निघते, रात्री 8, 8:30ला घरी पोचते. आणि जर ती दिवसातनं 2-2 रुपये 3 किंवा 4 वेळा जर तिने युरिनलसाठी दिले तर 10-15 रुपये तिला काढणं शक्य आहे. आणि म्हणून ही जी आवश्यक गोष्ट आहे ती खरं म्हणजे तिच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने, आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. म्हणजे फ्री युरिनल ही महिलांची एक मागणी आहे आणि तो तिचा राईट आहे. खरंय, अगदी बरोबर आहे मॅडम. याच बरोबरीने मला इथे असं म्हणायचं आहे की अगदी बागेत खेळणारी आमची चिमुरडी नात असेल, शाळेत जाणारी मुलगी असेल, किशोरवयीन कॉलेजमध्ये जाणारी मुलगी असेल, व्यवसायानिमित्त कामानिमित्त बाहेर पडणारी महिला असेल किंवा घरी असणारी आमची आजी असेल, अनेक असे घरं आहेत मॅडम की जिथे एकटी महिला घरामध्ये आहे, तिचं म्हणणारं असं घरात कोणी नाही. तिच्या सुरक्षिततेच्या बाबतीमध्ये देखील स्त्री सखी शहराच्या मध्ये अंतर्गत विचार होणं गरजेचं आहे असं वाटतं. त्यावेळी त्यांच्या मदतीसाठी आपल्याकडे काही अशी सुविधा किंवा अशी काही योजना आहे का? हा फार महत्वाचा प्रश्न आहे. खरं म्हणजे आता सध्या एखाद्या पिक्चरला जरी गेलं तरी तिथे एक हे येतं 103 नंबर. तर हा 103 नंबर हा पोलीसचा नंबर आहे. त्यामध्ये अक्षरा जी संस्था आहे त्यांनी सगळा पुढाकार घेऊन कॅम्पेन सुरू केलं आणि तिथे जो कॉल येतात ते त्यांचे हे उत्तर देतात. तर 103 नंबरवर एखादी महिला जर मुलगी कोणीही असेल तर ती कंप्लेंट करू शकते, बोलू शकते आणि त्या ऍड्रेसवरून तिला किती वेळात मदत मिळेल हे तिला सांगितलं जातं. आणि हा ट्रेसबॅक असतो कॉल. म्हणजे समजा ह्या महिलेने कॉल केला आणि त्यानंतर पुन्हा त्याचा काहीच ट्रेस नाही लागला तर तिथे ट्रेस केलं जातं, कारण हे पोलीस यंत्रणे थ्रू आहे. म्हणजे मगाशी जे मी म्हटलं की एकटं आपण काही करू शकणार नाही, तर पोलीस यंत्रणा आणि या संघटना एकत्र मिळून महिलेसाठी काहीतरी आपण सुरक्षितता निर्माण करू शकतो का, तर 103 नंबर हा त्याच्या अनुषंगाने आहे. बरं, आणखी एक महत्वाचा प्रश्न, वन स्टॉप हेल्प सेंटर ही जी संकल्पना आहे ती काय आहे ती जरा स्पष्ट करून सांगा. खरं म्हणजे हा माझ्या खूप जवळचा हृदयातला प्रश्न आहे की ज्या महिलेवर आपण अत्याचार होऊ नये म्हणतो, पण ज्या महिलेवर बलात्कार होतो अशा महिलेला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलं जातं. म्हणजे काही वेळेला तिला आरोग्याचे प्रश्न निर्माण झालेले असतात आणि त्यामुळे सुद्धा हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला लागतं. तर हॉस्पिटलमध्ये जाणं हे ऑलमोस्ट कंपल्सरी आहे. तर वन स्टॉप हेल्प सेंटर ही अशी संकल्पना आहे जिथं हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर एकाच ठिकाणी तिला सगळ्याच गोष्टी मिळतील. म्हणजे पहिली गोष्ट तिला औषध उपचार लागणार आहेत, दुसरी गोष्ट तिला मानसिक सपोर्ट लागणार आहे, तिसरी गोष्ट तिला काउन्सिलिंगची गरज, समुपदेशनाची गरज लागणार आहे आणि मग येणार आहे ती म्हणजे की कलेक्शन ऑफ द एव्हिडन्स कलेक्शन हा शेवटचा भाग आहे, तो देखील तिथेच असणार आहे. तर हा जो सगळा प्रवास आहे तिचा तो एके ठिकाणी व्हावा. म्हणजे ह्या महिलेला इकडं या ओपीडीमध्ये, त्या ओपीडीमध्ये, त्या ओपीडीमध्ये, त्या ओपीडीमध्ये फिरायला लागू नये. खूपच महत्वाचा मुद्दा आहे. आणि तिला एकेच ठिकाणी डॉक्टर्सने तिथे येऊन तिला मदत करावी. हा वन स्टॉप क्रायसिस सेंटर, वन स्टॉप हेल्प सेंटर ची संकल्पना आहे. सावित्रीबाई फुले स्त्री संसाधन केंद्रांनी हे संपूर्ण हे सगळ्याच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये वन स्टॉप हेल्प सेंटर व्हावं अशी मागणी केलेली आहे. अशा तऱ्हेने सगळं म्हणजे SOPs ज्याला म्हणतात, स्टँडर्ड ऑपरेटिव्ह गाईडलाईन्स ज्या आहेत त्या बनवलेल्या आहेत. त्याच्या अनुषंगाने डॉक्टर्सनी तिला, इतरांनी तिला मदत करण्यासाठी एके ठिकाणी, एक विंडोमध्ये, एका सेंटरमध्ये यायला पाहिजे अशी अगदी यामुळे महिलांना खूप मदत होणार आहे. नक्कीच, याबद्दल काही वादच नाही. मॅडम, या संदर्भामध्ये आपण जेव्हा चर्चा करतो तेव्हा काहीतरी घटना घडल्यानंतर सुरक्षिततेचा जो दृष्टिकोन आहे त्यासाठी महिला तुमच्याकडे येणं हा भाग सोडला तर आधीच उपाययोजना म्हणून काही सुरक्षा ऑडिट आपण करून घेऊ शकतो का? त्या संदर्भात काय माहिती देता येऊ शकते? तर ऑडिटचा फार महत्वाचा तू मुद्दा उपस्थित केलेला आहेस. आपल्याकडे सावित्रीबाई फुले स्त्री संसाधन केंद्रामध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे अक्षरा संस्था जी आहे त्यांचं स्पेशलायझेशन आहे की सेफ्टी ऑडिट ज्याला म्हणतात, की सेफ्टीच्या दृष्टिकोनातून, महिलेच्या सेफ्टीच्या दृष्टिकोनातून ऑडिट करून घेता येईल का. तर ह्याच्यामध्ये महिलांचा सहभाग,
आस्थापनाचा सहभाग, हे सगळ्यांच्या सहभागानेच हे ऑडिट होऊ शकतं. कारण माझं कार्यालय हे कुठे बाबा वीक आहे, कुठे तिथे दिवे नाही आहेत, कुठे संध्याकाळच्या वेळेला एकटेपणा असतो, कुठे असं असतं की तिथे सिक्युरिटी नाहीये, कुठे असं असतं की या महिलेला एकटं जायला लागतं. अशी जी गोष्ट आहे हे ऑडिट आपण सगळेच मिळून करू शकतो. कोणीतरी तिसरं ऑडिटर येऊन हे करू शकणार नाही. तर महिलांनी आणि तिथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी येऊन एकत्र मिळून हे ऑडिट करायला लागणार आहे. आणि त्याचं तंत्र असं आहे की वेगवेगळ्या वेळेला अशा कुठल्या वेळा आहेत जेव्हा ही महिला असुरक्षित स्वतःला समजू शकते. तर ह्या सगळ्या सुरक्षा ऑडिट हे सगळ्याच हॉस्पिटल्सचं झालं पाहिजे, शाळांचं झालं पाहिजे. कारण असं केल्यानेच आपण उपाययोजना करू शकतो. नाहीतर मग उपाययोजना अशीच केली जाईल की ज्याच्यामध्ये लोकांचा सहभाग नाही. म्हणजे त्या महिलांचा सहभाग नसेल तर नक्की कळणार नाही की या महिलेला कधी त्रास होतो ते. अगदी बरोबर आहे मॅडम. यामध्ये एक महत्वाचा प्रश्न असा येतो की अशा प्रकारची संकल्पना इतर शहरांमध्ये राबवायची असेल तर त्यासाठी काय करायला हवं? अगदी जाता जाता आपण थोडक्यात काय सांगू शकतो याच्याविषयी? तर खरं तर सगळीकडेच व्हायला पाहिजे सुरक्षा ऑडिट किंवा हे सुरक्षा ऑडिट हे नवीन जरी असलं तरी ती काही फार अवघड संकल्पना नाहीये. पण त्याच्यामध्ये ओपननेस पाहिजे. नाहीतर कसं होईल की आस्थापना जर म्हणाली किंवा एखादं म्हणजे हे जर म्हणालं की आमचं सगळं व्यवस्थित आहे, आम्हाला याची काही गरज नाहीये असं म्हणण्याची शक्यता असते. आणि आमच्याकडे सिक्युरिटी आहे त्यामुळे असं काही गरजच नाहीये असं जर आपण क्लोज्ड माइंड ठेवला तर होऊ शकत नाही. खरं आहे, अगदी खरं. ऑडिटसाठी ओपननेस फार महत्वाचा आहे, सहभाग फार महत्वाचा आहे. जर त्या महिला सांगतात किंवा मला असं वाटतं, आता हॉस्पिटलचं म्हटलं तर फक्त तिथल्या कर्मचाऱ्यांनी ऑडिट करून चालणार नाही. पेशंटनी, पेशंटच्या रिलेटिव्हनी ऑडिट करण्यामध्ये मदत केली पाहिजे. की संध्याकाळच्या वेळेला जर त्या पेशंटला किंवा रिलेटिव्हला चहाची गरज असेल तर इथलं कॅन्टीन बंद झालेलं असतं. दुसऱ्या कॅन्टीनला जायला अमक्या कॉरिडॉरमधून जायला लागतं. त्या कॉरिडॉरमध्ये कोणी नसतं, सुरक्षा अधिकारी कुठेतरी लांब असतात, सुरक्षा रक्षक कुठेतरी नसतात. तर ह्या सगळ्या गोष्टी केवळ ते रुग्ण किंवा रुग्णाचे नातेवाईक सांगू शकतात. आणि म्हणून सर्वांचा सहभाग फार महत्वाचा आहे. खरंय, अगदी खरंय. म्हणजे शौचालयाचा आपण विषय काढला होता, त्या ठिकाणी पुरुष असतात, ते पत्ते खेळत बसलेले असतात, असंही दृश्य अनेक ठिकाणी दिसतं मॅडम. आणि ते स्त्रियांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अतिशय घातक किंवा हानिकारक असं आहे. तर मॅडम, शाळेत जाणाऱ्या मुलींचा जो आहे तो मुद्दा जाता जाता मला वाटतं त्याच्यावर थोडासा आपण जाता प्रकाश टाकला तर बरं होईल. तर शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी म्हणून आम्ही काही पोस्टर्स बनवलेले आहेत की खरं म्हणजे बृहन्मुंबई हे पोस्टर जे आपण बनवलेले आहेत ते तर बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये येणारे जे महिला मुलं आहेत ते अत्यंत गरीब असतात. त्यांना कोणी नसतं, म्हणजे ज्यांना कोणी ते कंप्लेंट करू शकतात असे कोणी नसतं. म्हणून आपण असे पोस्टर्स बनवलेले आहेत जे टीचर्ससाठी आहेत, जे पालकांसाठी आहेत, जे स्टुडंटसाठी सुद्धा आहेत. तर टीचरला सुद्धा असं वाटलं पाहिजे की म्हणजे मुलांना भीती वाटता कामा नये की मी या टीचरला कसं सांगू की मला अमक्याची भीती वाटते म्हणून. तिला ओपननेस वाटला आणि तिने असं काही कंप्लेंट केली नाही, काय सांगते असलं काही सांगत बसू नको, तुझ्या मनातच असेल असं म्हटलं तरी ही मुलगी काही सांगणार नाही. आणि म्हणून आपण तिला लपवू नका, उघड बोला जेव्हा म्हटलं तर तेव्हा तिला असं वाटलं पाहिजे की मी उघडपणे बोलू शकते, मी तक्रार करू शकते. असे आपण पोस्टर्स हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये बनवून घेतलेले आहेत. हे शाळांसाठी आहेत. हे शाळांसाठी कशासाठी? ह्या शाळा अशा आहेत त्या अत्यंत गरीब वस्तीमध्ये जाणाऱ्या मुली आहेत आणि तिथं जर ते ओपनली लागलेले असतील तर त्यांना असं वाटतं की मला कंप्लेंट करायला मुभा आहे. आणि शाळेत जाणाऱ्या मुलींनी हे उघडपणे सांगणं आज काळाची गरज आहे, आवश्यक आहे. खरंच खरं तर हा स्त्री सुरक्षेचा विषय अत्यंत मोठा आहे. याच्यामध्ये लोकसहभाग, तुम्ही आम्ही मिळूनच कुठल्या तरी उपाययोजना करू शकतो. खरं तर प्रत्येक गोष्ट शासनावर किंवा कुठल्या तरी संघटनेवर विसंबून राहून चालणारा हा विषय नाहीये. मॅडम, आज येऊन आपण ही जी अत्यंत अमूल्य अशी माहिती आम्हाला सांगितलेली आहे त्याबद्दल सखी सह्याद्रीच्या वतीने मी मनापासून आपले आभार मानते. धन्यवाद. भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. थँक्यू.